माझं इंटरकास्ट मॅरेज आहे का? हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी ना आम्ही बाहेर चाललो होतो एका रिलेटिव्हच्या घरी आणि जाताना इतकं ऊन लागलं त्यामुळे ना छान अशी स्टिंग घेतली होती. कोणाकोणाला स्टिंग प्यायला आवडती आणि स्टिंग पिल्यानंतर फर्स्ट त्याचं जे बाईट असते तितकी डेंजर लागते ना, माझ्या तर नाकातूनच ठसका येतो. तर मी तुम्हाला आता मला भरपूर असे DM येत होते की ताई तुझं इंटरकास्ट मॅरेज आहे का? मग ते म्हटलं चला आता मी हे करावंच, सांगावंच. तसं तर मी लव्ह स्टोरीमध्ये सुद्धा सांगितलं आहे, पण बरेचसे असे DM येतात. तर माझं इंटरकास्ट मॅरेज नाही आहे. आम्ही दोघांनी पण एकाच कास्टमध्ये लग्न केलेलं आहे. इव्हन आम्ही रिलेटिव्हजमध्येच आहोत. त्यामुळे आमचं इंटरकास्ट मॅरेज नाही आहे. आय होप सगळ्यांचे डाऊट क्लिअर झाले असतील. आणि ज्यांनी कोणी लव्ह स्टोरीचे पार्ट बघितले नसतील तर लवकर जावा, लव्ह स्टोरीचे पार्ट चेकआउट करा. आणि असं काही माझा दिवस होता. बाय द वे ना, आपली इंडिया विन झाली बरं का. आणि विन झाल्यानंतर आहे ना, तुम्ही कसं जल्लोष सेलिब्रेट केला ना, हे नक्की कमेंट करून सांगा. आम्ही तर आहे ना मस्त असा फालुदा खाऊन जल्लोष सेलिब्रेट केला. आणि ना त्याचबरोबर आहे ना वुमन्स डे पण होता. सगळ्या महिलांना माझ्याकडून हॅपी वुमन्स डे. चला मग बाय, भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.